जाऊया ना नाटकाला. पण आधी बायोमॅट्रिक्स. बायोमेट्रिक्स? विसरलात की काय? अहो जायचंय आपल्याला. अगं मालू, हे बघा तुम्ही आता नाही वगैरे काही म्हणू नका. हा हे बघ. नाही नाही, तुम्ही ना आज फक्त हो म्हणा आणि चला. मग तुम्ही पुढे जे काय म्हणाल ना ते मी करायला तयार आहे. पण मला हे पटत नाही. माझ्यासाठी करा ना. एवढा हट्ट का तुझा? तुला माहितीये मला यायचं नाहीये. मी हजारदा सांगितलंय तुला, तू जाऊन ये, मी नानीकडे राहतो. तुझ्या बरोबर माझी वरात कशाला हवी आहे तुला? बरं ठीक आहे, ओके, मी येतो. पण हे शेवटचा. हा, आणि पासपोर्ट मिळाला म्हणजे मी तुझ्या लेकाकडे येईनच असं नाही. हे तू मनात पक्क ठेव. कुठे गेली होती न सांगता? दळणाला. आम्हाला काय मूर्ख समजतेस काय? म्हातारपणामुळे मी मंद झाले, बंद नाही झालेली. दळणाला गेली होती. डबा कुठे? अहो दळण टाकायला गेले होते मी. आणलं का मग? अहो लय नंबर होते, म्हणलं 2 तास तरी लागतील. आता एवढा वेळ मी तिथे थांबले असते तर तुम्ही वरडला असता ना माझ्यावर. मला काय वेळ लागला ओरडायला? काय माहिती. मला उलट उत्तर देते. हे शिकवलं तुला तुझ्या आईनं. पगार कापून टाकीन तुझा मी, लक्षात ठेव. तुला करायचं तर नीट काम कर, नाहीतर चालायला लाग आमच्या घरात ना. नानी ती गेली तर घरातली कामं कोण करणार आहे? माली करेल. आम्हाला गरज नाहीये तुझी, जा तिकडे. नानी हा. तुम्हाला टीव्ही बघायचा नाही का आज? आज काय टीव्हीवर कार्यक्रम नाहीये. मग बरोबर आहे. काय बरोबर काय? हा काय बरोबर आहे? मला ना लय काम आहेत बर का. हा. पिडू नका मला. अगे तू पिडतेस मला. मी? म्हाताऱ्या माणसाशी वाटेल तशी बोलते. पुढच्या जन्मी नरकात जाशील. माझा शाप आहे तुला. शिव्या शाप देऊ नका. काम सोडून जाईन नाही तर मी. कुसुम, नानी थांब, तू आधी कामाला जा. बघा कसं बोलतात. त्यांचं चालूच राहतं. आता नाही, मी चहा देणार नाही. धमक्या देते मला. तू नाही तर काय 56 बायका आणून उभ्या करीन घरामध्ये मी. कुठून म्हणे? कुठून करणार आहेस? दमले ग दमले. काय ऊन आहे बाहेर. हो ना. हा. बस बस बस, घे पाणी घे. हाय, आई ग आई ग आई ग आई ग. मला हिला कामावर काढून टाक. आता काय झालं? अरे मला वाटेल तशी बोलते. लहान बघत नाही, मोठं बघत नाही, उलट उत्तर देते मला. विचार तिला. थांब जरा. अगं आई, पासपोर्टचं काय झालं? झालं बाई. झालं? हो बाबा कुठे आहेत? येते. काय नुसती चिडचिड 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 चालू होते तिकडे. या काउंटरवरनं त्या काउंटरवर, त्या काउंटरवरनं ह्या काउंटरवर. काय तो त्यांचा अंगठाच ये ना त्या मशीनवर. बापरे. मग काय सिनियर सिटीजन म्हणून समजून घेतलं त्या अधिकाऱ्याने ह्यांना. चला, म्हणजे झालं ना आता. दिनूला कळवून टाकते. मोठी लढाई जिंकली बाई मी. नानी अजून दार उघडलेलं नाहीये. उघडलं? हो, मी बघते. हा काय काय झालं ते बघायला पाहिजे ना. हा हा. नानी 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 नानी. अगं तुझी पूजा आणि माझी वेलची पळली. म्हणजे काय? तिला दिवस गेले. मालीला? रे देवा. आता तुझ्या घरात पाळणा हलणार, बाळकृष्ण रांगणार, घराचं कसं गोकुळ होणार बघ. गेले बाई एकदाचे दिवस मालू. बाई खूप. एका रात्रीत? हा, म्हणजे होऊ शकतं की असं. न व्हायला काय आहे? कसं शक्य आहे ते? अगं आता जमाना बदललाय. हे बाबा, आमच्या वेळेला असं नव्हतं बाबा. गप्प बस तू. आता उगाच फाटे फोडत बसू नकोस. आता घरात नातवंड येणार आहे याचा आनंद मानायचा की काठ्याकूट करत बसायची? असं समज देवाने गाऱ्हाणं ऐकलंय तुझं. बरोबर आहे तुझं. शेवटी काय, मुलं ही देवा घरची फुलं. या फुलांचा सडा कधी तुमच्या अंगणात पडेल ना काही सांगू शकत नाही. हो ग हो, अगदी खरं आहे तुझं. म्हणजे त्याच्या मर्जी समोर कुणाचं काहीही चालत नाही. हो, पण जरा घाईच झाली नाही? घाई कसली, उलट उशीरच झालाय. बोक्याला ना हे सगळं आधीच कळायला हवं होतं. बावळट कुठला. फक्त ना ताडमाड वाढलाय, अक्कल काढली
वाढीची नाहीये. अगं अगं किती बोलशील, बाप होणार आहे तो आता. त्याच्या डोळ्यात जळजळीत अंजन मी घातलं म्हणून, नाहीतर बसला असता बावळटासारखा बिनलेकरांचा. देवा, आता तू मला इतक्यात काही उचलू नको रे बाबा. होणाऱ्या नातवाचं आणि नातीचं लग्न, मुलं, सगळं सगळं मला बघायचंय. अवकाश आहे त्याला. ए नानी, तुला कोण हवंय, नात की नातू? मला पहिली मुलगीच हवी. पहिली बेटी धनाची पेटी. धन घेऊन येऊ दे घरी. वंशाचा दिवा काय, शेवटी त्याचा बोक्याच होतो. आमचा बोक्या तरी काय काय मोठे दिवे लावले त्यांनी, म्हणून त्याच्या येणाऱ्या वंशाचा दिवा दिवे लावणार आहे. बघत काय बसलीस तू, देवा पुढे साखर ठेव ना. त्या दोघांच्या हातूनच ठेव की. हा हा, मी बोक्याला आणते. हा बोक्या 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 बोक्या. देवा, मला मालू सारखी मुलगी दे. हा, आमच्या पोरींसारखी अजिबात नको. बोक्या म्हणू नकोस मला, मोठा झालो मी आता. ते पटलंय मला. ए कसं काय ग? मालूला दिवस गेलेत. अरे मालूला कसं काय दिवस गेले? कोरड्या उलट्या होतात तिला. अगं पण मला केवढं काम करायचं होतं. मला राष्ट्र सेवा करायची होती, देशात सेवा करायची होती. मला अगं माझे खूप स्वप्न होती. बोक्या, आता ना देवा पुढे साखर ठेवायला ये. हा? पटकन आणि सगळ्यांच्या पाया पड. अगं नळे मी नळेत अडकलो. नळे माले, ए माले, काय ग, माली आहे का? काय झालं? अहो मला जरा जात्यावर भाजणी काढायची होती ना, म्हटलं मालीला बोलवते. अगं नाही, तिला जमणार नाही. पण पाणीही आणायचंय विहिरीवरून. हे बघ, तुला एक सांगू का? सांगा की. तुला मी आपलं मानते आणि कुणाला मी ही गोष्ट सांगत नाही. इथून पुढे तुझ्या मैत्रिणीला जड उचलणं जमणार नाही. का? काय मुरड आली का काय हातात, का कमरेत लचक भरली? अगं म्हणजे काय, पाहुणा येणार आहे कुणाकडे? आमच्याकडे. कोण? ओळख बघू. कळलं, मला कळलं. काय कळलं, काय कळलं? आल्यात की नळीताई. अगं तसं नाही, छोटा पाहुणा. त्यांची मुलं येणार आहेत. नको बाई, ते फार दंगा करतात. हो काय बावलटेस ग तू. माझ्या सासूबाई पण असंच म्हणतात. अगदी खरं म्हणतात हो. छोटा पाहुणा म्हणजे असा. अच्छा, आजी होणार आहात तर तुम्ही. आता कळलं मला. म्हणून आल्यात होय नळीताई बाळणपणासाठी. मला वाटलं आपले. काय तुला डोकंच नाहीये. अगं नळी नाही, माली. पण माली कुठे पाहुणी आहे? ती तर तुमची सून आहे ना. अगं मालीच गरोदर आहे, तिला दिवस गेलेत. अच्छा नाही कळलं तिला. अच्छा. अरे वा, हे फारच छान झालं. असं सांगायचं ना, म्हणजे कसं आता आमच्या पप्प्याला खेळायला कोणीतरी झालं ना. बरं झालं. आई ऐकलं का? झालं, सगळ्या जगाला सांगत बसणार ही. हिचं तोंड आहे का गिरणीचा पट. काय ग, काय करत होतीस? ओकत होते. अय्या, कोरड्या उलट्या ना. हो, आणि काय काय होतंय? मळमळतंय. बघ नानी, मी म्हटलं होतं ना तुला. ते वेलची अगं ही वेलचीची स्कीम आहे. बोक्या बोक्या, त्रास होतो मला. आता जरा त्रास होणारच. आधी इथे ये, जोडीने पाया पड. हं ये. बोक्या 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 बोक्या. अगं आहे मी काय पाठवशील की काय वर? इतक्यात मूल नको आहे मला. का? का म्हणजे ठरलंय कुणाचं? माझं म्हणजे तुझं म्हणजे आपलं. आता काय करायचंय? मालूला दिवस गेलेच पाहिजेत, नाही तर चाळीत आपली नाचक्की होईल.